महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या भक्ती संप्रदायामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचे एक आविष्कार म्हणजे पालखी सोहळा, दिंडी सोहळा, रिंगण ही प्रक्रिया असते। खरं तर माऊलीचा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा त्यामध्ये परंपरेनं रिंगण सोहळा संपन्न होत असे, परंतु आमच्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा नव्हता। परंतु आम्ही काही देहवादी वारकऱ्यांनी परंपरेचा विचार करून याही पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला पाहिजे अशी सद्भावना मनामध्ये घेऊन आज संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दातली या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न करत आहे। वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये रिंगण म्हणजे भक्तीचा एक मोठा आविष्कार असतो। गाये नाचे उडे आपुल्या छंदे वेगळ्या पावल्या खेळणं, वेगळ्या पद्धतीनं तो आविष्कार आपण प्रगट करणं, जेणेकरून भाविकांच्या ठिकाणी भक्ती परमार्थाबद्दल उत्कटता निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल। आणि म्हणून अशा पद्धतीचा हा रिंगण सोहळा आज दातली या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा संपन्न होत आहेत। मी माझ्या आयुष्याची 60 वर्ष निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीबरोबर पंढरीची वारी केलेली आहे पायी, आणि याही वयामध्ये माझ्या 75व्या वर्षामध्ये देखील मला हा रिंगण सोहळा पाहण्याचं भाग्य मिळतं आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळतं आहे। आणि म्हणून आज पालखी सोहळ्याला आलेल्या समस्त वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी महाराष्ट्राची संस्कृती जतन केली पाहिजे, सांभाळली पाहिजे। आज संस्थांमध्ये आम्ही काम करत होतो, मधले काही लोकांनी काम केलं आणि सध्याचं जे विश्वस्त बोर्ड आहे आणि परंपरेचे जे मानकरी आहेत या सर्वांच्या सहभागातून आज हा रिंगण सोहळा संपन्न होतो आहे। त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे, समाधान वाटतं आहे। सर्वांनी हा आनंद घ्यावा असं मी नाशिक जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांना, भाविकांना आवाहन करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिकण करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करेन उपवासी, गायीन अहर्निशे नाम वाचे। हा प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणातला संकल्प आहे। काया वाचा मन भगवंताला समर्पित करून स्वतःच्या जीवावर उदार झालेला तो वारकरी। वारकरी संप्रदाय अर्थात भागवत संप्रदाय, ज्या संप्रदायानं 18 पगड जाती जमातीतल्या आबाल वृद्ध स्त्री पुरुषांना सर्वांना भक्तीचा, उपासनेचा, मोक्षप्राप्तीचा अधिकार प्राप्त करून दिला, तो हा कलियुगातला कलिप्रधान असणारा महत्त्वाचा असणारा संप्रदाय आहे। सामाजिक समरसतेचं एक दिव्य दर्शन श्री गुरु गहिनीनाथ महाराजांनी पाहिलं आणि त्या पद्धतीचा संकल्प सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला। त्या संकल्पानुसार त्याला व्यक्तरूप देण्याकरता श्री ज्ञानदेवांच्या माध्यमातून सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी हा संपूर्ण विचार समाजासमोर ठेवला आणि सर्वांना या एका मुख्य प्रवाहामध्ये, भक्ती प्रवाहामध्ये एकत्रित आणले। त्यामुळे साहजिक विश्वगुरु म्हणून श्री निवृत्तीनाथांचं वर्णन संतांनी केलंय। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू असे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यानं समाजाला सोबत घेऊन पंढरीच्या वाटेनं निघाले। नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वी रिंगण कुठलंच होत नव्हतं। बाकी सोलापूर जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात कधी कुठे उभं कुठे गोल असं रिंगण होत होतं। रिंगण याचा अर्थ सगळ्यांनी एकत्र येऊन, जसं काला करताना परमात्मा सुद्धा सगळ्या पंक्ती मंडलाकार करतो आणि मग एकत्र येऊन भोजन करतो, तसं सगळ्यांचे तोंड, सगळ्यांची मुख एका आतल्या बाजूनं ठेवून केलेलं, अर्थात एक विचारानं अंतर्मुख होऊन केलेल्या भक्तीचा विचार, उपासनेचा विचार, निर्धार म्हणजे रिंगण असा या रिंगणाचा अर्थ सांगता येईल।
मग हे पहिलं गोल रिंगण दातली या ठिकाणी देवगंगेच्या काठी या ठिकाणी संपन्न होत आहे। आज या रिंगणाच्या निमित्तानं हळूहळू भाविक एकत्रित येत आहेत। आजूबाजूच्या 140 गावांमधनं समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतो। जवळजवळ थोड्या वेळाने आपल्याला 15-20 हजारांच्या वर संख्या या ठिकाणी दिसेल। अगोदर दिंड्या आतमध्ये येतील, त्या अगोदर अश्व येतील, नगारा अश्व आल्यानंतर अश्व बाहेरचं असणाऱ्या तिसऱ्या रिंगणातून फिरतील। जसे अश्व पुढे जातील त्यांच्या पाठीमागून त्या ठिकाणी दिंड्या येतील आणि दिंड्या त्यानंतर मानाच्या 4 दिंड्या गेल्यानंतर पालखीनंतर बाकीच्या पाठीमागे असणाऱ्या जवळजवळ 51 दिंड्या असा मिळून हा पालखी सोहळा संपूर्ण टाळकरी, पखवाजे, विणेकरी यांच्या समवेत संपूर्ण रिंगण फिरेल। मग या आपल्याला समोर दिसत आहे या गेटच्या समोर जेव्हा परत घोडे येतील, घोडे आतल्या बाजूला येतील, पालखी पाठीमागून येईल आणि टाळकरी मात्र बाहेरच्या रिंगणातनं फिरतील। आत आल्यानंतर पालखी ठेवल्यानंतर आवाहन केल्यानंतर पालखी सोबत असणारे पताकावाले त्याबरोबर जरीपटकेवाले हे सगळे आतल्या बाजूला येतील आणि देवाच्या बाजूनं विणेकरी त्याबरोबर पताकावाले या सगळ्यांचं आत गोल रिंगण असेल। टाळकरी आणि पखवाजे हे आतमध्ये जागेवरच असतील ज्या ठिकाणी त्यांना नियत केलाय। त्यानंतर मग घोड्यांना रिंगण फिरवून दाखवलं जाईल। एक अश्व स्वाराचा असतो, एक अश्व देवाचा असतो। स्वाराचा अश्व पुढे पळतो, देवाचा मागे, आणि जेव्हा त्यांच्या शर्यतीसारखा प्रकार लागतो या रिंगणामध्ये घोडे पळतात, अश्व पळतात। जेव्हा देवाचा अश्व या स्वाराच्या अश्वाच्या पुढे जातो, साधारणतः हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिंगणात घडतं, त्यावेळेस रिंगण गोल रिंगण पूर्ण झालं असतात, हे अश्वरिंगण असतं। ते झाल्यानंतर चोपदार दिंडीवाल्यांना सगळ्यांना जे दिंडे मानकरी आहेत त्यांना आत घेऊन येतील आणि मग उडीचं रिंगण होईल। उडीचं रिंगण म्हणजे टाळकरी, विणेकरी, पखवाजे यांनी एकत्रित मिळून केलेलं रिंगण आहे। हा अनुभवाचा सोहळा आहे। या ठिकाणी भजनानंद आहे, नादब्रह्म, शब्दब्रह्म आणि भाव यांचं एकत्रित दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहत। लुब्धले नादे लागली समाधी, एका लोटांगणे जाती रे असं स्वरूप, निर्मल चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे असं स्वरूप या रिंगणातनं प्रकट होत असतं। त्यामुळे हा गोल रिंगणाचा हा प्रत्यक्ष सोहळा आपण सगळेजण पाहणार आहोत। शिस्तीत सर्व टाळकऱ्यांच्या समवेत या ठिकाणी असणारे जे पालखी सोहळ्याचे मानकरी आहेत, बेलापूरकर महाराज आहेत, जे या पालखी सोहळ्याचे मालक म्हटले जातात। निवृत्तीनाथ संस्थानचे वंशपरंपरागत पूजाधिकारी आहेत जयंत महाराज गोसावी। त्याचप्रमाणे डावरे महाराज जे पालखीच्या पाठीमागे आणि दांडीला चालतात, त्यांचीही परंपरा जवळजवळ 150 वर्षाहून अधिक काळाची आहे। पालखी सोहळाच जवळजवळ 200 वर्षाहून अधिक काळाचा आहे। याशिवाय स्थानिक असणारे या परिसरातली काही महाराज मंडळी ही सुद्धा त्या रिंगणामध्ये असतात। सगळेच जण टाळकरी वगैरे असतात। आत्ता या ठिकाणी आचार्य लहवीतकर महाराज आलेले आहेत, कुंदेवाडीकर महाराज येतील, वेगवेगळी मंडळी आलेली आहेत। संस्थांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। चोपदार हे रिंगण लावत असतात। चोपदार हे रिंगण लावून त्याप्रमाणे सूचना घेत आणि कार्यक्रम करत असतात। मानकरी त्या ठिकाणी देवाजवळ उभे राहून हे रिंगण पूर्ण करून घेत असतात। रिंगण करून घेण्याचा आणि हा मान सन्मान हा मानकऱ्यांचा आहे। त्यांना आम्ही मदत करतो, त्यांनी सांगितलं तर मदत करतो, नाहीतर आम्ही सुद्धा त्यातले एक टाळकरी म्हणून सहभागी होतो। रामकृष्ण हरी। ग्रामस्थ आहे दातली केदारपूर शहापूर। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन आज दातली या गावामध्ये झालेलं आहे। दातली गावामध्ये रिंगण सोहळा संपन्न होणार आहे। या संबंधाने सोहळ्याची परंपरा, विश्वगुरूंची महती हे परमपूज्य आचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लवितकर, त्याचप्रमाणे परमपूज्य आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण माधवदासजी महाराज राठी यांनी आपल्या पुढे प्रतिपादित केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आज या सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील वारकरी हा नाथांबरोबर चालत असतो। कोणाचा
या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सगळा द्वेष, अहंकार आणि सगळे विकार बाजूला ठेवून निवृत्तीनाथ दादांबरोबर चालण्याचं प्रयास प्रत्येक वारकरी करत असतो। यावर्षी वरुण राजाने चांगल्या प्रकारचं योगदान, चांगल्या प्रकारचे उपकार सर्व शेतकऱ्यांवर केलेले आहेत। खऱ्या अर्थाने आज पावसाची हजेरी लाभलेली आहे। आम्ही विश्वगुरूंच्या चरणी प्रार्थना करेल, या वारीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, वारकरी आमच्या सर्व जनतेवर चांगली कृपा ठेवो, सर्वांचं आरोग्य सर्व मंगलमय हो। आणि खऱ्या अर्थाने आभार मानायचे म्हणजे ते बालाजी TV चॅनलचे गेल्या अनेक वर्षापासून विश्वगुरूंची विनामूल्य सेवा पूर्ण ही बालाजी चॅनल, आमचे रोशन भाऊ करपे, त्याचप्रमाणे आमचे राहुल भाऊ हे सर्व मंडळी करत आहे। बालाजी चॅनलच्या माध्यमातून विश्वगुरू हे संपूर्ण घराघरामध्ये पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थाने होत आहे। कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमाला, आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे। आणि बालाजी चॅनल गेल्या अनेक वर्षापासून ही वारीची परंपरा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचत आहे। मी या चॅनलच्या माध्यमातून आणि विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना, आमच्या सर्व भाविकांना वारीच्या मनापासून मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। आणि संस्थांच्या वतीने एक विनम्र आव्हान करतो की विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं काम हे अत्यंत प्रगतीपथावरती आहे। आपल्याला सर्वांना आपल्या फुल ना फुलाची पाकळी देऊन मंदिराचा साक्षीदार व्हायचा आहे। इतिहासात कधी होणार नाही असं सुंदर मंदिर, भव्य दिव्य मंदिर, नाथांना आवडेल असं मंदिर आपल्या पवित्र अशा नाशिक भूमीमध्ये, त्र्यंबकनगरीमध्ये, कुंभनगरीमध्ये होत आहे। म्हणून मी प्रत्येक भाविकांना चॅनलच्या माध्यमातून, बालाजी चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो, विनंती करतो की आपण विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकरता भरघोस अशी आर्थिक मदत करावी, देणगी करावी, देणगी जमा करावी। निश्चित निवृत्तीनाथ दादा आपले उपकार कधी ठेवणार नाही, आपल्यावर कृपाछत्र ठेवेल। मी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मनापासून आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल। सद्गुरू श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची आषाढी वारी पायी पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरकडे निघालेला आहे। दादांचं दर्शन आज आम्ही त्र्यंबकेश्वरचाच पहिल्या दिवसाचा मुक्काम, दुसऱ्या दिवशीचा सातपूरचा मुक्काम, तिसऱ्या दिवशीचा नाशिकमधला मुक्काम, चौथ्या दिवशीचा पळशाचा मुक्काम, पाचव्या दिवशीचा लोणारवाडीचा मुक्काम पार करून 6व्या दिवसाच्या खंबाळ्याच्या मुक्कामाकडे प्रवृत्त होतो आहोत। या संपूर्ण वारीला प्रतिसाद उत्तरोत्तर वाढतो आहे। समाज खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि यावर्षी वरुणराजानेही कृपा केलेली आहे। शासनही धर्माभिमुख झालेलं आहे। गेल्या काही वर्षामध्ये वारीकडे शासन अतिशय गांभीर्यानं पाहत आहे, सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे। निवृत्तीनाथांच्या कर्तृत्वाबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदायानं कायम कृतज्ञ राहावं, किंबहुना सगळ्या जगानं कृतज्ञ राहावं, एवढं मोठं निवृत्तीनाथांचं कर्तृत्व आहे। निवृत्तीनाथांनीच सगळ्या पंथ आणि विविध विचारांच्या भेदांना बाजूला सारून सर्वांना एकत्र करून हा वारकरी संप्रदाय स्थापन केला आहे। वारकरी संप्रदायाचे मूळ प्रवर्तक निवृत्तीनाथ आहेत। मूळ पीठ त्र्यंबकेश्वर आहे। नाशिक जिल्हा फार भाग्यवान आहे, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे। गोदावरीसारखी देशाला वरदान ठरणारी मोठी नदी तिथं उगम पावलेली आहे। तसंच वारकरी संप्रदायाचा हा जनसागर तोही तिथूनच उगम पावलेला आहे। आद्य ज्योतिर्लिंग हे पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। नाशिक जिल्ह्यामधलं हे पहिलं रिंगण, गोल रिंगण। वास्तविकरित्या निवृत्तीनाथांचं वर्णन करणं हे स्वतः ज्ञानोबारायांनी सांगितलंय की प्रज्ञेचेनी आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी मोतिया भिंग देणे ऐसे होईल। मोती पाहायला भिंगाची गरज नसते, मोत्याला स्वतःची झळाळी असते, स्वतःचा आकार असतो, स्वतःचं तेज असतं, तो चवीनं ओळखला जातो। तर त्यामुळं किती चवाचा मोती आहे, किती चवाचं तेज आहे। निवृत्तीनाथांचं वर्णन करणं हा खरंच सामान्य कुवतीच्या कोणाही माणसाच्या बुद्धीच्या बाहेर आहे। स्वतः निवृत्ती हे नाम धारण केलं म्हणून नव्हे, तर ते कायमच सर्वच बाबतीत निवृत्त पद्धतीनं
या सगळ्याकडे पाहत आलेले आहेत। प्रवृत्ती नाही ती निवृत्ती, आणि म्हणून प्रवृत्तीकारक कोणत्याही गोष्टी निदान निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये होऊ नयेत आणि प्रवृत्तीचा अभिमान बाळगू नये अशी माफक अपेक्षा वारकरी संप्रदायाची निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याकडून, निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याकडून नेहमीच असते। आपण अतिशय भाग्यवान आहोत की या जिल्ह्यामधून ही पालखी आता नगर जिल्ह्यामध्ये उद्या पोहोचेल आणि नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा दोन्ही जिल्हे अतिशय प्रेमानं, आदरानं निवृत्तीनाथांच्या पालखीची वाट पाहत असतात। किंबहुना पांडुरंग स्वतः अशा भक्तांची वाट पाहत उभा आहे। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ। कारण हा जो कळवळ आहे, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी ये, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे। म्हणून आपल्या या निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या या पालखी सोहळ्याला, या पादुकांच्या पायी वारीला पुन्हा तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं असेल तर पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल। संकल्प हे यावे फळा, कारण हे संकल्पचित्र जे वारकरी संप्रदायाचं उभा केले ते निवृत्तीनाथांनी उभा केले। निवृत्तीनाथांपासून ही वारकरी संप्रदायाची गंगा निर्माण झालेली आहे। त्यामुळे हा जो संकल्प आहे, बहुतांचा कळवळा असणारा हा संप्रदाय निर्माण केला आहे। तर संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा, म्हणजे तुका म्हणे होऊनी क्षमा, आमच्या सगळ्यांच्या काही चुका होत असतील तर त्याबाबत तुका म्हणे होऊनी क्षमा, जे काही आमच्या अपराध असतील त्याच्यावर क्षमा व्हावी पुरुषोत्तमा, आणि आम्हाला आपण दर्शन द्यावं, आपण आम्हाला आमच्यावर कृपा करावी अशी सगळ्यांनी विनंती करून पंढरीश परमात्मेला शरण जाऊया आणि पंढरीच्या वाटेला लागूया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी निलेश तुकाराम गाडवे पाटील, माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर। विश्वगुरू निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा आज नाशिकमधून वारीच्या वाटेवर प्रस्थान करत आहे। ह्याच वारीच्या वाटेवर श्री क्षेत्र दातली या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असा निवृत्तीनाथांचा पहिला रिंगण सोहळा या ठिकाणी होत असतो आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी हे अत्यंत मोठं आकर्षण असतं। संपूर्ण वारकरी भाविक जे वारीमध्ये पायी चालू शकत नाही किंवा जे पायी चालतात व ज्यांना प्रस्थानाला उपस्थित राहता आलं नाही असे सर्व भाविक या रिंगण सोहळ्याच्या दिवशी श्री क्षेत्र दातली या ठिकाणी जमतात व इथून कायमस्वरूपी पालखी सोहळ्यामध्ये जात असतात। हा रिंगण सोहळा संपन्न होत असताना रिंगणामध्ये आपली उडी असेल, टाळ असतील, त्यानंतर मृदंग असतील आणि चोपदार यांचं एक विशिष्ट समीकरण या रिंगणामध्ये होत असतं। मानाचा अश्व असेल, सर्व तुळशी डोक्यावर घेतलेल्या महिला असतील, त्यानंतर टाळकरी असतील, या सर्वांचं एक वेगवेगळं रिंगण होत असतं। परंतु याच्यामध्ये उडी आणि मृदंग आणि टाळ याचं एक वेगळं समीकरण या रिंगणामध्ये असतं आणि ह्या सर्व परंपरा चोपदाराच्या आदेशाने या रिंगणामध्ये होत असतात आणि एक आगळं वेगळं अनुभव संपूर्ण वारकऱ्यांना या रिंगणाच्या दिवशी मिळत असतो। संपूर्ण वारकरी त्या क्षणाची वाट बघत आहे। काही वेळातच या ठिकाणी पालखी सोहळाचं आगमन होणार आहे आणि रिंगणास प्रारंभ होणार आहे। सर्व भाविकांना मी मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा। संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा आपल्या या सिन्नर तालुक्यामधील दातली या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। या ठिकाणी विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं पहिलं रिंगण होतं। वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची महती, वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून निवृत्तीनाथांना संबोधलं जातं। त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे आणि या संतांबरोबर देवाच्या भेटीकरता जाण्यासाठी हा असंख्य बहुसंख्य समाज, वारकरी समाज असा समाज का ज्या समाजाला कार्यक्रमाचं आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, वारीसाठी कुठल्याही प्रकारे त्यांना पत्र पाठवलं जात नाही। फक्त सांगितलं जातं का 10 जूनला प्रस्थान आहे, त्या प्रस्थानच्या दिवशी सगळे वारकरी या ठिकाणी भक्तिभावानं या ठिकाणी येतात आणि अशी निवृत्तीनाथाची सेवा, अशी निवृत्तीनाथासोबत वारी घडावी हीच मनोमन एक इच्छा
असती माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई गुडी निवृत्तनाथांच्या समवेत आपण सर्व वारकरी जातात. विश्वगुरू निवृत्तनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीनं तसा महाराष्ट्र सरकार शासनाच्या वतीनं असंख्य या ठिकाणी सुविधा पुरवल्या जातात. वारकरी हा शिस्तप्रिय आहे. पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ असेल. आज या दातली ठिकाणी रिंगणाचा कार्यक्रम आहे. या पहिलं गोल रिंगणाकरता अतिशय परिश्रम या गावकऱ्यांनी घेतले. अतिशय शिस्तबद्ध या रिंगणाचा सोहळा दीपमान दैपमान नयनरम्य असणारा हा सोहळा या ठिकाणी होतोय. आपल्या या बालाजी टीव्हीच्या माध्यमातून आपण बघू शकतात. नाशिक जिल्ह्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये या सोहळ्याचं एक विशिष्ट वैभव सांगितलं जातं. माऊली ज्ञानोबराय असेल, माऊली तुकोबरायांच्या नंतर जर त्या सोहळ्याचा विचार करत असाल तर त्या आपल्या निवृत्तनाथांच्या सोहळ्याचा विचार केला जातो. खरंच मनापासून या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. वारकऱ्यांना शिस्तीत चालावं, या रस्त्याचा सर्व विचार करावा, आपल्या सुखसुविधा घ्याव्या, पोलीस प्रशासनास सहकार्य करावं आणि प्लास्टिक बंदी असेल, हरितवारी निर्मलवारी या दिशानं ज्या सूचना देतात त्याचं पालन करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. द्वारी उभा क्षण भरी बाया सदा देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी
सगुणा संगे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगी तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे मज रूप नाही नाव सांगू काय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम महाराज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम महाराज ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम अश्व पुढे घ्या ज्ञानोबा तुकाराम हळूहळू हळूहळू ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम पथकवाले आत्ता यायचं नाही आतमध्ये ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम पुढे असणारे लोक खाली बसा ज्ञानोबा तुकाराम देवाबरोबर सगळ्यांनी यायचं मध्ये कोणी येऊ नका ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे बघा हे पुढे उभे असणारे लोक खाली बसवा अश्वांना येण्याकरता जागा करून द्या समोरची मंडळी खाली बसून घ्या एका बाजूला बायका जरा कृपया घोड्याच्या पुढे मी सांगितलेल्यानुसार तुकाराम या दिंड्या मानकरी फक्त आत या फक्त मानकरी आत या बेलापूरकर महाराज डावडे महाराज गोसावी महाराज यांनी कृपया आत या कुंदवाडीकर बाबा या आतमध्ये या ज्ञानोबा तुकाराम देवाजवळ इकडे या ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा तुकाराम दिंड्या पुढे सरकवा ना दिंड्या पुढे देव घेऊन या पुढे पुढे येऊ द्या ओ बाबा हे बघा पोलिसांच्या वतीने एक सूचना आलेली आहे की शेकापू चोर यांच्यापासून सावध राहा विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने आलेल्या तमाम सर्व वारकरी बांधवांचे मनस्वी सहर्ष स्वागत आदरणीय संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथजी घोटेकर साहेब त्याचप्रमाणे संस्थांचे सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी आणि पालखी सोहळा प्रमुख आदरणीय नवनाथजी महाराज गांगुर्डे
या सर्वांच्या वतीने संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनस्वी सहर्ष स्वागत आहे। ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर साहेब यांच्या वतीनेही अध्यक्ष या नात्याने तमाम वारकरी बांधवांचे मनस्वी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। देव पुढे येऊ द्या, पाठीमागे लोक थांबले, देव पुढे येऊ द्या, पालखी घेऊन या पुढे। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की। दिंड्या फिरत राहतील, पुढे जाऊन जागेवर थांबतील। पताकवाले जरी पटक्यावाले पुढे जा, सांगितल्यानंतर आत याल। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। या ठिकाणी अनावश्यक मंडळी आतमध्ये आहे, देवाच्या अगोदर येण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही असं मला वाटतं। या ठिकाणी फक्त मानकरी संस्थांचे प्रतिनिधी ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित राहतील। ही जी मागची मंडळी आहेत त्यांची चूक आहे का? आपण पुढे उभा राहिला त्या मागच्या मंडळीची काही चूक आहेत का? ही आपण शिकावी। या ठिकाणी रिंगण हे चांगलं व्हावं। ज्ञानोबा तुकाराम, दिंड्या पुढे या। ज्ञानोबा तुकाराम। ही मंडळी कृपया मागे व्हा, ऐका जरा, आपण मागे व्हा, सांगायला पाहिजे। हो देवा, देवा मागे व्हा, मागे व्हा सगळे, हो मागे व्हा। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। टँकरवरची मंडळी खाली उतरा ना, कॅमेरा लावता येत नाही त्यांना। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। वाचे विठ्ठल गाईन, वाचे विठ्ठल गाईन, वाचे विठ्ठल गाईन, वाचे
वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली या अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पिढ्यांची अभंगाला जोड टाळची पिढ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी पंढरी पुंडलीकर आहे बंधू पुंडलीकर आहे बंधू त्याची ख्याती त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी सगळ्यांनी खाली बसून घ्या आतमध्ये असलेल्या सगळ्यांनी
मस्त